दरम्यान बदलापूरच्या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे पालकांनी संगोपन नेमकं कसं करावं, या घटना पालकांनी कशा हाताळायच्या या संदर्भात बाल मानसोपचार तज्ञ डॉक्टर ऋत्विक चॅटर्जी यांच्याशी संवाद साधले आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेनं। पाहूया। बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला। त्या घटनेनंतर अख्खा महाराष्ट्र आदरला। आपलं मूल शाळेत सुरक्षित आहेत का किंवा मुलांना शाळेत पाठवताना आता पालकांना धास्ती बसली आहे। शाळेनं नेमकं काय करायला हवं किंवा पालकांनी आपल्या मुलांचं संगोपन नेमकं कशा पद्धतीनं करायला हवं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आले आहे डॉक्टर ऋत्विक चॅटर्जी यांच्याकडे, जे बाल मानसोपचार तज्ञ आहे। सर, अशा घटना वाढताना दिसतायत, पालकांना धास्ती बसलेली दिसते। पालकांना नेमकं काय सांगाल, हे सगळे प्रकरण नेमकी कशी हाताळायची? मॅडम, पहिला तर हा गोष्टी आहे की आजकाल हा प्रश्न खूप जास्त झाला आहे आणि खूप लोकांमध्ये होत आहे। आम्ही रिसेंट स्टडीजमध्ये बघितलं आहे की इंडियामध्ये ऑलमोस्ट 20% ज्या मुली होती आणि ऑलमोस्ट 17% ज्या मुलं होत आहे, त्यामध्ये असा प्रॉब्लेम होऊ शकता, म्हणजे त्याच्यासोबत असा होऊ शकता। आणि एक ज्या गोष्टी आहे की दिल्ली किंवा राजस्थानमध्ये 50% मुलामुलीमध्ये असा होत आहे। एक गोष्टी ज्या मिळाल्या आहे की खूप टाईम ना कोणी माणूसच्या एक जबाबदारीमध्ये होत आहे, रिस्पॉन्सिबिलिटी ज्या होत आहे त्या माणूस जास्त करत आहे असं, आणि हा स्थिती इंडियामध्ये जास्त आहे। तर आम्हाला ज्या बघायच्या लागणार आहे 2-3 गोष्टी आहे। पहिला गोष्टी ज्या आहे की ज्या पालकांना आहे तो त्याच्या मुलामुलीसोबत रोज बोलतोय की नाही, कारण आजकाल हा खूप झाला आहे की सगळं बिझी होत आहे, जास्त लोकांच्या सोबत बोलतो नाही आहे, आई वडील जे आहे मुलामुलीसोबत बोलतो नाही आहे। तर खूप टाईम ना ज्या टाईम असा काही घटना होत आहे त्याच्यानंतर मुलाला माहिती नाही होता की मी कसा बोलू, काय बोलू। तर मला दिसतं आहे की त्यामध्ये थोडा जास्त चिडचिड पण झालेला आहे किंवा तो जास्त राग दाखवतो, रडतोय, झोपतो नाही आहे। हा सगळं कधी दिसतं आहे ना, तो आम्हाला विचारायचं लागतं आहे। तो खूप पेरेंट्सच्या आहे हा सगळं नाही करताय। तो एक गोष्टी ज्या आहे तो आहे। सेकंड गोष्टी ज्या आहे की हा स्थिती स्पेशली बदलापूरमध्ये ज्या झाला होता त्यामध्ये एक मुली 3 वर्षाची होती, एक मुली 4 वर्षाची होती। तर आम्ही ज्या बघितलं आहे की हा 3-4 वर्षाच्या मुलामुली आहे तिचा समज खूप चांगला नाही होत आहे, आणि तो आम्ही युजली वल्नरेबल पॉप्युलेशन बोलतो आहे, आणि त्यासाठी पॉक्सो ॲक्ट स्पेशली बोलतो आहे की आम्हाला लक्षात ठेवायच्या लागणार आहे। पण आम्ही स्कूलमध्ये आणि ज्या प्री स्कूल्समध्ये आहे तिकडे चांगला सिक्युरिटी नाही ठेवला किंवा चांगला सुपरविजन नाही घेतला तर हा घटनाच्या व्हायचा चान्स खूप जास्त होत आहे। पण आता असे प्रश्न निर्माण होत आहेत की दोन्ही पालक म्हणजे आई आणि वडील यांचा मुलांसोबतचा संवाद कुठेतरी कमी झाला आहे। जरी मुलगा लहान असला तरी बारीक बारीक गोष्टी पालकांपर्यंत येऊन सांगणं हे मुलांचं कमी दिसतंय। यात नेमकी कोणाची चूक तुम्हाला वाटते? पालक मुलांना वेळ देत नाही की मुलं आता इतके वास्ट होत आहे की ते पालकांना काही सांगू शकत नाहीये? मला वाटतंय दोघं जास्त बिझी झाले आहे। मी ज्या टाईम छोटा होता त्या टाईम आमच्याकडे खूप टाईम होता, तो आम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता होता। पण आजकाल काय की खूप मुलामुली मोस्टली फोनवर, टॅबवर, कम्प्युटरवर टाईम घेतो आहे। आणि सेकंड ज्या गोष्टी आहे की पालक जे आहे तो पण थोडा जास्त बिझी झालो आहे। तर असं होतं आहे की तो पूर्ण दिवस बिझी राहतं, घरीमध्ये येतात त्यांना पण थोडा फ्री टाईम पाहिजे, आणि त्या टाईममध्ये काय करताय की युजली तो पण काही बघतोय। तो आम्हाला ज्या मेन करायच्या लागतं आहे ॲक्च्युली ॲज आम्ही बालकला बघतो, तर आम्ही हा पण बोलतो आहे की तुम्ही असा करा की ॲटलिस्ट दिवसमध्ये अर्धा तास किंवा होऊ शकता तर 1 तास तुम्ही मुलामुलीसोबत बसा, पूर्ण दिवस काय झालेलं आहे तो सगळं विचारा। आणि मी बघितलं आहे ना की कोणी पेरेंट खूप जास्त चांगला बोलतोय त्याच्या मुलामुलीसोबत, तर असा काही घटना होता ना इमिजिएटली कळत आहे की प्रॉब्लेम झालेला आहे। इथे ज्या झालेला होता
तिथे टाईम लागलं असं नाही, सांगायचा नाही होता. तो खूप मुलामुली जे आहे तो बरोबर सांगतो नाही आहे आणि आम्ही बघता नाही आहे तर आम्हाला नाही दिसणार आहे. आम्ही पूर्ण टाईम बोलतो आहे की तुम्ही बघणार नाही आहे, तुम्हाला काहीच नाही दिसणार आहे, काही पण होऊ शकते आणि तुम्ही बाकी सगळ्यांना बोलू शकते की तुम्ही आता केलं आहे किंवा तुमच्या चूक आहे, पण तुम्ही तुमच्या मुलामुलीवर बरोबर लक्षात नाही ठेवतोय तर तुम्हाला कळणार नाही आहे. मग पालकांनी आता मुलांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हणणं आहे तुमचं? नक्की असं आहे. 2-3 गोष्टी आहे. एक जे आहे की पालकांनी मुलीसोबत जास्त बोलायचं आहे, जास्त लक्षात ठेवायचं आहे. नंबर 2, ज्या वॉर्निंग साईन्स होत आहे, जसा तो जास्त चिडचिड झालोय किंवा जास्त रडतोय, जास्त राग येतात, झोपतो नाही आहे, बेड वेटिंग होतोय, हा सगळंच्या लक्षात ठेवायचं आहे. थर्ड ज्या गोष्टी आहे, पालक जे आहे तो स्कूलमध्ये सिक्युरिटी नाही विचारणार आहे तर कसा चालेल. स्कूलच्या पण रिस्पॉन्सिबिलिटी होता, प्री स्कूलच्या पण रिस्पॉन्सिबिलिटी होत आहे, बट पालकच्या रिस्पॉन्सिबिलिटी होत आहे की ज्या स्कूलमध्ये तो पाठवलं आहे तिथे ॲटलिस्ट काहीतरी सेफ्टी मेजर्स व्हायला पाहिजे. तुम्ही विचारला नाही तर कसा होईल. कारण तिन्ही जर घटना आपण म्हणजे पुण्यातली बघितली आणि बदलापूरच्या, दोन्ही शाळेच्या परिसरातच झालेल्या घटना आहे, त्यामुळे मुलं शाळेत पण सुरक्षित नाही आहेत. हा सगळा महत्वाचा मुद्दा समोर आला आहे ह्या सगळ्यातनं. आपण आत्ता बघितलं तर अनेक शाळा ह्याची जबाबदारी झटकताना दिसतात. आमच्या शाळेत सगळं आहे, आधी सांगतात की आमच्या शाळेत सगळी सिक्युरिटी आहे, सीसीटीव्ही आहे, मात्र दोन्ही शाळांमध्ये सीसीटीव्ही आपल्याला बघायला मिळालं नाही. सो शाळांनी याची जबाबदारी कशी घ्यायला हवी मुलांसाठीची? ह्यामध्ये ॲक्च्युली ज्या जबाबदारी आहे शाळेच्या, तुम्ही सीसीटीव्ही नाही घेतलोय, त्यासोबत तुम्ही काही सिक्युरिटी नाही घेतोय तर प्रॉब्लेम होत आहे. आणि स्कूलच्या ज्या टीचर्स आहे तो मुलामुलीसोबत बोलणार नाही आहे तर त्यांना पण नाही कळत आहे की काही प्रॉब्लेम झालेला आहे. आणि असं युजली होत आहे की जसं मी बोलला की आम्ही पाहिलो आहे की खूप जास्त इंडियामध्ये जसा इन्सिडेंट होत आहे ना, ऑलमोस्ट मेजॉरिटीमध्ये कोणी माणूस होत आहे ज्या अथॉरिटीच्या पोझिशनमध्ये होता आहे, तो त्या टाईम आम्ही त्याच्यावर सुपरविजन नाही केलं आहे. म्हणजे माझ्याकडे कोणी स्कूल टीचर आहे, मला माहिती आहे की तो चांगला कसा सांगू, चांगला असा नाही आहे, सॉरी चांगला बोलत नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की थोडासा बिहेवियर जे आहे तो काही वाईट वाटतं आहे आणि त्यांना तुम्ही बरोबर लक्षात नाही ठेवतोय, तो हाही चान्सेस आहे की असा होईल. असा पण होऊ शकते की कोणी खूप चांगला माणूस आहे आणि तुम्हाला माहिती नाही की काही आहे आणि तुम्ही सगळ्यांना सांगतो की तो खूप छान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे तुम्हाला नाही माहिती. तर असं आहे की फक्त एक गोष्टी तुम्ही सुपरविजनसाठी नाही ठेवू शकते, तुम्हाला CCTV पण लागणार आहे, तुम्हाला 2-3 वेगळा लोक लागणार आहे ज्या जबाबदारी लई, आणि सिक्युरिटी चांगल्या राखणार आहे. आणि पॅरेंट्स जे आहे हा सगळं नाही विचारला तर स्कूल जे आहे तो पूर्ण टाईम सांगणार आहे आमच्याकडे सगळं आहे, CCTV आहे, सिक्युरिटी आहे, सगळं आहे, पण ऑन द सोर्स काय होत आहे फक्त स्कूलला माहिती आहे. तो इथे जास्त ज्या जबाबदारी आहे मला वाटतं आहे स्कूलच्या आहे. सेकंड ज्या गोष्टी आहे की मला वाटतं आहे की गुड टच आणि बॅड टचच्या ज्या आम्ही शिकतो तो आम्ही युजली थोडा हायर स्टँडर्ड्समध्ये बोलतो आहे, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्डच्या नंतर. बट आता जसा चालू आहे मला वाटतं आहे तो इम्पॉर्टंट आहे की तो इवन आम्ही प्री स्कूल्समध्ये छोट्या मुलांना पण सांगू की गुड टच काय होत आहे, बॅड टच काय होत आहे. ॲटलिस्ट त्यांना काही बॅड टच झाला तो ॲटलिस्ट सांगू शकताय, कारण तुम्ही ट्रेन नाही केला तर कसं सांगणार आहे तो. म्हणजे आपण गेल्या अनेक पिढ्यांपासनं इतिहास, भूगोल शिकतोय, यात आता सेक्शुअल एज्युकेशन आणि ह्या गुड टच, बॅड टच या गोष्टी शिकवणं आता या परिस्थितीत तरी सगळ्यात जास्त महत्त्व दिसते. बरोबर बरोबर. ॲक्च्युली सेक्शुअल एज्युकेशन नाही केला तो चालेल, पण पॉक्सो ॲक्टमध्ये हा सगळं कंडिशन्स टाकले होते
आणि पॉक्सो ॲक्टमध्ये पण असा गुड टच आणि बॅड टच जे आहे तो मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन एम्पॉवरमेंटच्या आहे तिकडे आहे. त्या सोडून एक पॉक्सो बॉक्स करून ऑनलाईन सर्व्हिस आहे जिथे तुम्ही अनॉनिमसली टाकू शकता की कोणाच्यासोबत काही घटना झाल्या आहेत तर तो लोकांना हा माहिती पाहिजे. तो काही कोणाला काही वाटतं पण आहे ॲटलिस्ट तुम्ही रिपोर्ट करा आणि कोणी येणार आहे आणि चेक करणार आहे. पण तुम्ही रिपोर्ट नाही केला तर प्रॉब्लेम होत आहे. आणि हा प्रॉब्लेम एक आणखी आहे की स्कूलमध्ये काही घटना होत आहे ना तो स्कूलच्या ज्या टीचर्स किंवा प्रिन्सिपल आहे तो युजली प्रोटेक्ट करताय त्यांना आणि तो व्हायला नाही पाहिजे. पॉक्सो ॲक्ट जे आहे दॅट इज व्हेरी क्लिअर की आम्हाला हा थोडा पण नाही पाहिजे. थँक्यू सर. साधारण मुलांनी पालकांसोबत आणि पालकांनी मुलांसोबत एक हेल्दी कॉन्व्हर्सेशन ठेवणं आता महत्त्वाचं आहे. मुलांनी बारीक बारीक गोष्ट आपल्यापर्यंत येऊन कसं सांगेल याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं इतिहास भूगोल अनेक वर्षांपासून आपण शिकत आलोय तसं गुड टच बॅड टच किंवा काय चांगलं काय खोटं किंवा खराब आहे हे मुलांना समजावून सांगणं शाळेपासनं याची सुरुवात होणं आता गरजेची आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.